नमस्ते मंडळी, कशी आहात तुम्ही? ठीकी असाल तर आज मी तुम्हाला ICDS आणि पोषण घटक याबद्दल तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर माझ्याकडे उत्कर्ष अकॅडमीमधले मी त्यांचे लेक्चर बघून नोट्स काढले आणि मग मी तुमच्यासमोर शेअर करत आहे. आणि ICDS मधले महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत तर बालक विकास, बालक पोषण, बालक योजना, महिला विकास, पोषण म्हणजे महिला पोषण, महिला योजना, पोषणमध्ये पोषण आहार आणि लसीकरण हे IMP टॉपिक आहे. इतके सगळं करणे गरजेचे आहे. तर म्हणजे इथून तुम्हाला टॉपिक 4 काढले आपल्याला गुगलमधून सर्च करून किंवा यूट्यूबवर जाऊन पुष्कळ सरांचे लेक्चर आहेत. मी उत्कर्ष अकॅडमीमधून जाऊन त्यांचे लेक्चर आधी ऐकून मग नोट्स काढले आणि तो तुम्हाला मी शेअर करत आहे. तर उत्कर्ष अकॅडमिक त्यांनी जे शेअर केलेले आहेत ते खूप छान, मला त्यांची लँग्वेज सगळं इझी वाटली आणि मी तिथले माता व बाल सुरक्षा कार्ड, पोषण घटक याच्यावर एक पुस्तक आपल्याला दिलेली असतो PSCमध्ये. तर माता व बाल सुरक्षा कार्ड याच्यामध्ये पोषण घटकबद्दल खूप काही माहिती तिथं इन्फॉर्मेशन दिलेली असते. माझ्याकडे तो कार्ड आता सध्या नाही आहे, पण तिथून जाऊन तुम्ही खूप म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन खूप विस्तार पद्धतीनं तिथं दिलेली आहे. तुम्ही जाऊन खरंच बघा, नाहीतर तुम्ही आजूबाजूच्या कोणी जे स्तनमाता असणार त्यांच्याकडे खरंच दिलेले असते ते पुस्तक. तर तुम्ही ते पोषण घटक जर आपण केलं तर, कारण तिथून खूप काही प्रश्न पोषण घटकबद्दल विचारले जातात. लसीकरण म्हणजे कोणती बाळाला लस दिल्या पाहिजे, सगळंच काही इन्फॉर्मेशन दिलेले असते पोषण घटकबद्दल त्या माता व बाल सुरक्षा कार्डमध्ये. तर आपण हे सगळे बघू शकतो. आणि पोषण घटक जर आपल्याला अजून इन्फॉर्मेशन करायचं असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून सुद्धा इन्फॉर्मेशन करू शकता. तर माझ्याकडे पोषण घटकबद्दल तुम्हाला शेअर करत आहे की भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, तर हे कोणत्या वर्षी झाली तर 1 डिसेंबर 2015ला. आणि अनुसूचित क्षेत्रातील गरोदर मातांना तिमाहीत 1 वेळ चौरस आहार देण्यात येत असे. योजनेचे उद्दिष्ट काय काय आहे पोषण घटकमध्ये, योजनेची उद्दिष्टे कोणते आहेत तर अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनमाता यांच्या आरोग्याची काळजी घेणे, कमी वजनाचे बालके जन्माला येण्याचे प्रमाण कमी करणे, कुपोषणाला निर्मूलन, स्त्रियांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे. तसेच योजनेचे लाभार्थी कोण कोण आहेत तर गरोदर माता, स्तनमाता आणि 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थी. लाभाचे प्रकार काय आहेत तर गरोदर व स्तनमाता महिन्यातून 7 महिने व 6 वर्ष यांच्या बालकांना 1 अंडी किंवा 2 केळी दिला जातो. तर राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024ची संकल्पना काय आहे तर आठवडा 1 ते 7 सप्टेंबर आणि पंधरवडा 9 ते 24 मार्च. आणि महिना कोणत्या महिन्यात सप्टेंबर महिन्यात. आपण माझ्याकडे असे हे नोट्स काढलेले आहेत. तुम्ही जाऊन मैत्रिणींनो असे यूट्यूबवर जाऊन किंवा गुगलवर जाऊन हे सगळे सर्च करून पाहू शकता. तर बघा, घराच्या साईडला काम चालू आहे तर म्हणून तुम्हाला मशीनची आवाज येत असेल, पण मी स्वतः आवाज चांगला येण्याचा प्रयत्न करत आहे. तर तिकडे लक्ष न देता मी काय सांगत आहे त्याच्याकडे फोकस करा मैत्रिणींनो. तुम्ही अभ्यास करा. आता दुसऱ्याकडे फालतूचे लक्ष न देता स्वतःकडे फोकस करा. मनाले लावा की नाही मी करू शकतो आणि याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तेव्हापर्यंत ठीक आहे, बाय. आपली काळजी घ्या आणि अभ्यास जोमाने करा. ठीक आहे.